आपण जसं आपल्या आजूबाजूच्या वातावरणात पाहतो, ऐकतो, वाचतो की आज असंख्य जन्माने अपंग असलेले लोक सुद्धा आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून जातात. एक आपण उदाहरणातून पाहूया. एका लहानशा मुलीला पोलिओतून अपंग आल्यामुळे तिची सारी शक्ती पूर्ण तिने गमावून टाकली होती आणि वयाच्या 5व्या वर्षी आपली शक्ती परत आणण्यासाठी तिने इच्छाशक्तीने स्विमिंगच्या स्पर्धेतून ती शक्ती परत मिळवण्यासाठी आपल्या प्रयत्नाला सुरुवात केली आणि बरोबर तिने ऑलिम्पिकमध्ये, जे मेलबर्नला ऑलिम्पिक झालं होतं, त्यामध्ये 3 गोल्ड मेडल आणून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आणि पुन्हा एकदा ते ऑलिम्पिकमध्ये तिने सुवर्ण पदक सुद्धा मिळवलं. तर ज्याला अपंगत्व आलेलं होतं किंवा ज्यांचे हातपाय नव्हते, ज्यांना कान, डोळे, नाक नव्हते, त्यांची तब्येत पूर्ण कायम बिघडलेली होती, त्यांनी सुद्धा आपल्या आयुष्यात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांनी त्यांचं ध्येय साकारलं. ती दुसरी कोणी नसून ती शालिमान नावाची कुठली तरी मुलगी होती, मी चुकत नसेल तर. पण हे झालं एक उदाहरण. पण आपल्याला 2 हात आहे, 2 कान आहे, 2 डोळे आहे, सुंदर सूर्यप्रकाश मिळतो, 2 वेळचं जेवण मिळतं, पाणी मिळतं, घरदार आहे, आई वडील आहेत, पण तरी आपण खचून डगमगून का बरं जातो? माधुरी पेटकर सारखा माणूस कुठल्याही मार्गाने, त्याला फक्त गोल्ड मेडल मिळवायचं ऑलिम्पिकमध्ये, त्यांनी प्रत्येक मार्ग पत्करला आणि तो प्रत्येक मार्गातून गेला. अखेर त्याला सुद्धा अपंगत्व आलं होतं. तेव्हा त्याने स्विमिंगच्या पॅरालिम्पिक ऑलिम्पिक आपण म्हणतो वाटतं त्याला, त्या ऑलिम्पिकेतून त्याने गोल्ड मेडल मिळवलं. म्हणजे रणनीती, स्ट्रॅटेजी जरी काम करत नसली तरी त्यांनी वेगळी स्ट्रॅटेजी बनवली, पण ध्येय मात्र ठेवले. मग माझ्या नशिबात नाहीयेत, मला संधी नाही मिळाली, किंवा मला हे जमणार नाही, किंवा माझ्याकडून ते होणार नाही, किंवा मला हे येत नाही, असे नकारात्मक विचार आणून काय होणार आहेत? जर म्हणजे अभ्यास करून कोणी मेलंय किंवा कोणाला काहीतरी त्रास होतोय असं कोणी मी ऐकलेलं नाहीये. आपल्याला परमेश्वराने कृपा केलेली आहे, आपल्या परमेश्वराने दिलेलं जे वरदान आहे. कारण आजही हॉस्पिटलमध्ये कोणीतरी आपल्या जीवनाची भीक मागतंय की मला पुन्हा संधी मिळेल का? पण आपण तर आज 18, 19, 20व्या वर्षातीलच तरुणी आहोत. तर मग आपण का नाही करू शकत? तर हे जे जन्माला आलेले स्टीफन हॉकिंग सुद्धा होते, त्यांना सुद्धा अनेक कॅन्सरशी ते बळी पडलेले असताना देखील त्यांनी असं विश्वसनीय काम करून दाखवलं. आणि या गोष्टी करण्यासाठी फक्त लागते इच्छाशक्ती. आज मला अनेक जण विचारतात की शिवछत्रपतींचं स्वप्न पुन्हा साकार कसं होईल? म्हटलं ते मला माहित नाही, पण माझी इच्छाशक्ती आहे, माझा विश्वास आहे. आणि नाहीच जरी झालं तर आपण असा विचार पेरून जाऊ या जन्मभूमीत की ते येणाऱ्या पुढच्या पिढींना आदर्श देत नाही, पुढच्या पिढींना एक विचार देत राहील की जेव्हा कोणीतरी या महाराष्ट्राची वाट लावत होतं, तेव्हा कुठली तरी संघटना, कुठला तरी माणूस या महाराष्ट्राला योग्य वाट दाखवत होता, हे देखील इतिहासात नक्कीच नोंद घेतली जाईल. आणि ह्या विश्वासाने आपल्याला पुढे जायचंय, ठामपणे जायचंय आणि आपण निश्चित जाऊ. आम्हाला नक्की